जिल्ह्यातील तेरोडा तालुक्यातील मुंडीकोटा परिसरातील समाज बांधवांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत अवमाननीय शब्दाचा वापर केल्याबद्दल निषेधार्थ तहसील कार्यालय तेरोडा येथे तहसीलदार यांना राष्ट्रपती नावे निवेदन दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसह त्यांना मानणारे समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याने ही निषेध रॅली मुंडीकोटा येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तेरोडा तहसील कार्यालयावर निषेध रॅली काढण्यात आली। यावेळी समाज बांधवांनी निवेदन तहसीलदार यांना दिले। निवेदनामध्ये अमित शहा यांना बडतर्फ करा अशा मागण्या अनुसरून निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। यावेळी मुंडीकोटा परिसरातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। सध्या गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात जो गृहमंत्री देशाचे गृहमंत्री आहेत त्यांनी जे राज्यसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे वक्तव्य केले त्यामुळे जे भीम सैनिक आणि भीम अनुयायी आहेत त्यांचे कुठेतरी भावना दुखावल्यात आणि त्यानिमित्त तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा परिसरातील जी नागरिक आहेत आणि जे काही समस्त बांधव आहेत त्यांनी आज तिरोडा तहसील कार्यालयावर जी रॅली काढली आहे आणि या रॅलीमध्ये बरेच संख्येने जे भीम अनुयायी समजा किंवा समस्त त्यांना जे बाबासाहेबांना मानणारे आहेत ते इथं निषेध रॅली काढून तहसीलदारांना आता सुद्धा निवेदन दिले आहेत। आपल्यासोबत बोलण्याकरता काही इथं जे भीम अनुयायी आणि समस्त जे बांधव आहेत ते आपल्यासोबत आता बोलणार आहेत। आम्ही तिरोडा तालुक्यातून गोंदिया जिल्ह्यातून मुंडेकोटा परिसरातून जे समाज बांधव आहेत SC ST OBC केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे बाबासाहेबांबद्दल अपमानजनक वाक्य बोलले संसदेमध्ये त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करत आहोत। त्यांना आमचा हा एकच म्हणणं आहे की तुम्हाला स्वर्गात जर जायचे असेल तर तुम्ही स्वर्गात जाऊ शकता। 7 जन्मात तुम्ही स्वर्गात तुम्ही बोलले होते की 7 जन्मात जर बाबासाहेबांच्या ऐवजी भगवानाचं नाव घेतलं असता तर तुम्ही स्वर्गात गेले असते। ह्या धर्तीवरती बाबासाहेब गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांनी जो संविधान निर्माण करून दिला हा संविधानच आमच्या भारतासाठी आणि भारतभूमीसाठी स्वर्ग आहे। आम्ही त्यांना हे विनंती करतो तुम्हाला स्वर्गात जायचं असेल तर स्वर्गात जा। आपल्या नावाच्या मागे स्वर्ग लावा, स्वर्गवासी लावा किंवा मागे लावा, आम्हाला काय हरकत नाही। आमची हे भारतभूमीच आमच्यासाठी स्वर्ग आहे। आम्ही भारतभूमी आणि भारतवासी म्हणूनच आम्हाला याचा अभिमान आहे आणि आम्ही ह्या त्यांनी जे वाक्य बोलले त्यांचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना ह्या पदावरून खाली करण्यात यावं याकरता आम्ही माननीय राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले आहे। ठीक आहे, धन्यवाद। या ठिकाणी एक निषेध मोर्चा म्हणून मुंडीकोटा परिसरामधून या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत। या निषेध मोर्चाचा मुख्य उद्देश हा आहे की ज्या गृहमंत्र्यांनी त्यांना कायद्याची जाणीव असायला पाहिजेत होती की आज ते गृहमंत्री पदावर जे आहेत ते भारतीय संविधानामुळेच आहेत। जर त्या बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान तयार केलं नसतं तर एक गुन्हेगार तडीपार व्यक्ती हा केंद्राचा गृहमंत्री झाला नसता याची जाणीव त्या अमित शहाला हवी होती। दुसरं हे की जर मंदिरामध्ये किंवा वारंवार एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे भगवंताचं नाव घेतल्याने 7 जन्मापर्यंत स्वर्ग प्राप्त होत असेल असं जर एका केंद्रीय गृहमंत्र्याला वाटत आहे तर त्याने आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि मंदिरामध्ये जाऊन भगवंताचं रामनाम करावं ज्याच्यामुळे त्यांना स्वर्ग प्राप्त होऊ शकतं। आज आपण या ठिकाणी त्यांचा निषेध करीत आहोत आणि त्याकरिता आपण माननीय तहसीलदार महोदयांना निवेदन दिलेलं आहे। त्यांच्यामार्फत या देशाच्या महामहिम राष्ट्रपती महोदय यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी तशा प्रकारची कारवाई त्यांच्यावर करावं आणि शासनालाही एक सांगू इच्छितो की त्यांनी अशा व्यक्तींच्या की ज्यांच्या मनामध्ये बाबासाहेब नाही, ज्यांच्या संविधानाचा आदर नाही अशा व्यक्तीला त्या पदावरून तुर्तास बरखास्त करावा एवढीच आमच्या बांधवांची SC ST OBCची मागणी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मोठ्या संख्येने इथं जे बांधव आहेत मुंडीकोटा परिसरातील आलेले आहेत आणि त्यांनी आता तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहे आणि त्यांच्या खरंच भावना दुखावल्यात। आता शासन याच्यावर कोणतीही कारवाई करेल आणि काय पाऊल उचलेल हे आपल्याला पाहायला मिळेल। N24 मराठी करता अमरदीप बडगे, तिरोडा, गोंदिया। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।